चला सकाळची सुरुवात झालेली आहे आणि आज बनवायची आहे पोहे. आता इथे बघा तेल घालून घेतलेले, त्याच्यामध्ये थोडीशी शेंगदाणे घालून घेऊ. शेंगदाणे छान अशी कुरकुरीत होईपर्यंत मंद गॅसवर तळून आणि बाजूला काढून ठेवत असते मी. त्याच्यानंतर याच्यामध्ये लगेच मी बटाटा घालून घेतला. बटाटा मुलांना आवडतो पोह्यांमध्ये, तो पण तळून घेतलेला आहे. आता तो पण बाजूला काढून घेतला. त्याच्यामध्ये जिरं मोहरी घातली. त्याच्यामध्ये लगेच आपल्याला हिरवी मिरची कांदा घालून घ्यायचा. आता माझ्याकडे बघा कढीपत्ता कोथिंबीर नाही आहे, कारण का माझ्याकडे बघा जे असेल ते मी त्याच्यामध्ये ॲडजस्ट करत असते. बाहेर पण पाऊस चाललेला आहे, त्याच्यामुळे पालेभाज्या बऱ्याचशा अशा खराब असतात. कांदा पण इथे बघा छान परतलेला आहे. त्याच्यानंतर आता मला टॅमॅटो आवडतो पोह्यांमध्ये, म्हणून मी नेहमीच टॅमॅटो घालत असते. अगदी चिमूटभर इथे साखर घालायची, चव छान लागते. आता मिक्स करून घ्यायचं आहे. लगेच त्याच्यामध्ये इथे बघा जो बटाटा आपण तळलेला होता तो पण घालून घेतलेला आहे. आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये हळद घालून घ्यायची आणि आता इथे मी पोहे ना पहिले ना स्वच्छ करून घेतले, त्याच्यानंतर ते भिजवून घेतले. हे बघा पोहे पण घालून घेतलेले 2 मिनटासाठी. आता इथे बघा आपण झाकण ठेवून नंतर आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचं आहे. नंतर मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे बघा जे आपण शेंगदाणे आहेत ते आपण बाजूला तळून ठेवले ते वरून घालायचे, छान कुरकुरीत लागतात. चला नाश्ता झालेला आहे. चला आता इथे बघा कढईमध्ये पाणी ठेवलेले, त्याच्यामध्ये लिंबू पिळून घेतलेले थोडंसं आणि हळद आणि मीठ घालून घ्यायचं आहे. आता इथे बघा कारलं आहे ना ह्या पद्धतीने चिरा करून घेतलं आहे, फोडी करून. कारलं आपल्याला उकडून घ्यायचं आहे 5 मिनटं. अजिबात कारलं कडू लागत नाही ह्या पद्धतीने असं केलं तर, उकडलं तर. चला आता इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि इथे ना साधंच म्हणजे थंडच पाणी घेतलेलं, गरम वगैरे नाही घेतलं. आज बनवायची आहे बाजरीच्या भाकरी, कारल्याची भाजी आणि आज आहे परत उडदाची डाळ आणि भात. चला आता इथे बघा मी भाकर करून घेते बाजरीची. आता कसं रोज रोज नाही करत, असं 2-3 दिवस झाले का मग बाजरीची भाकर करत असते किंवा ज्वारीची करत असते. मुलं जास्त खातील आणि सकाळी तर टिफिनला तर तुम्हाला माहीतच आहे का आपल्याला गव्हाचीच चपाती लागते, म्हणजे चपात्याच लागतात. संध्याकाळी भाकरी वगैरे असतात. चला तवा पण तापलेला आहे, भाकर झालेली आहे इथे तयार झालेली. चला त्याच्यानंतर लगेच आपल्याला पाणी लावून घ्यायचं. गॅस आपल्याला इथे कमी करायचा आणि बाजरीच्या भाकरी करताना लगेच आपल्याला आता पाणी सुकल्यानंतर उलटी करून घ्यायची. चला सगळ्या भाकरी ह्या पद्धतीने करून घेते. चला त्याच्यानंतर आहे ना कामं वगैरे झाले. त्याच्यानंतर आहे ना आता माझंच ब्लाऊज शिवायला घेतलेले, म्हणजे कटिंग करायला. बरेच दिवस झाले स्वतः ब्लाऊज शिवते तरी पण बघा अशी राहून जाता, खूप कंटाळे आता एवढेच कामं करता करता दिवसभराचे. राहिलं का राहूनच जातं. चला म्हटलं थोडंसं मनावर घेतलं तर मग होतं. चला आता इथे बघा ब्लाऊजची कटिंग करून घेते.